श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणूनी वानावे ऐकावे तेची सदा। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, संस्थांचे सर्व विश्वस्त, सद्गुरु जोग महाराज संस्थेतील सर्व गुरुजन, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्वांचे सद्गुरू शांतीब्रह्म बाबा, ज्यांच्या चरणाजवळ बसून आम्ही अध्ययन केलं, आपण सर्वजण अध्ययन करतोय, ज्यांची कृपादृष्टी आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे, त्याचबरोबर संस्थांचे या ठिकाणी विश्वस्त टिळक सर आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे अशा आमच्या आदरणीय ताईंनी असं सांगितलं होतं की माझं नाव कुठे घ्यायचं नाही, गेल्या का कुठं, म्हणून मला त्यांचं नाव माहिती नाही, पण मी म्हणतो मुक्ताबाईंनीच या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रचिंतनाचा हा संकल्प केलेला आहे। अनेक वर्ष त्यांनी या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये नामजपाचं अनुष्ठान केलेलं आहे। स्वतः त्या प्रोफेसर आहेत, त्यांनी जरी सांगितलेलं नसलं माझं काही नाव घेऊ नका, तरी माझं ते कर्तव्य आहे। अनेक वर्ष नामजपाचं अनुष्ठान त्यांनी केलं आणि त्यांच्या सद्गुरूंच्या प्रेरणेमुळे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची चरित्रकथा आपल्याला करायची आहे असं मनोगत माझ्याकडे सांगितलं। सद्गुरु जोग महाराज संस्थेच्या वतीने चालू असलेली आपली ही नित्याची प्रवचन सेवा ऐकत असताना त्यांनी कदाचित असं ठरवलं असावं किंवा ज्ञानोबारायांनी त्यांना बुद्धी दिली की प्रवचन सेवा ज्या संस्थेची चालू आहे त्यांच्याच वतीने या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र व्हावं, आणि त्यांनी तो संकल्प मला बोलून दाखवला। सांगितल्यानंतर मध्ये कोरोनाच्या काळामध्ये थोडासा हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला, पण आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम संस्थांनी त्या ठिकाणी ताईंच्या संकल्पातून आणि संस्थांच्या सगळ्या सहकार्यातून पुन्हा एकदा संपन्न होत आहे। या निमित्ताने का होईना ज्ञानोबारायांचं चरित्र चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। सर्वप्रथम या ठिकाणी सगळी बहुश्रुत मंडळी आहेत। आळंदीतलं कीर्तन असेल, आळंदीतलं प्रवचन असेल, ऐकण्याकरता आलेली श्रोती मंडळी सामान्य नसतात। या ठिकाणी अशी बरीच मंडळी बसलेली आहेत, माता भगिनी बसलेल्या आहेत की ज्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण मुखोद्गत आहे। साधक या ठिकाणी बसलेले आहेत की ज्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखोद्गत आहे। अनेक वर्षापासून ज्ञानेश्वरीची पारायणाची सेवा करणारी मंडळी या ठिकाणी आहेत, आणि अशा सर्वांच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगायचं, संतांचं जे चरित्र आहे ते अगम्य आहे,
अलौकिक आहे, दिव्य आहे. आपल्या वाणीने आपण संतांचं चरित्र वर्णन करू शकत नाही. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं तर तैसे श्री गुरुचे महिमान, आकळिता के असे साधन, हे जानो नियामिया नमन निवांत केले. ज्ञानोबाराय म्हणतात, केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रो क्षीरसागरा, कवने वासू कापुरा सुवास देऊ. ज्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करणं अशक्य आहे, त्याप्रमाणे श्रीगुरूंचं महिमान वर्णन करणं आपल्या सर्वांच्या दृष्टीने अशक्य आहे. किंबहुना माझ्या दृष्टीने ते अशक्यच आहे. ज्ञानोबारायांचं वर्णन करणं मला शक्य नाही. परंतु श्रीगुरूंचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा कृपाशीर्वाद झाला तर थोडा का होईना प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. ज्ञानोबारायांची आज आपली प्रवचनात झालेली शेवटची ओवी कोणाला आठवते का बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी धीट पोहून धाडस केलेलं आहे. आजच्या प्रवचनात शेवटची जी ओवी झाली, ज्ञानोबाराय म्हणतात, तुमची कृपा प्राप्त व्हावी म्हणून मी हे धाडस केलेलं आहे. शेवटची ओवी, सगळ्यात शेवटची, 9व्या अध्यायातली सगळ्यात शेवटची ओवी, नाही 10व्या अध्यायातली 22वी ओवी. तैसे केक देवाचे करणे, ते अपार बोलू जाणो मी कवने, तरी अनुवादलो धीटपणे, उपसाही जोजी. तुम्ही सहन करा, कारण आपल्याकडे तेवढी शक्ती नाही, बुद्धी नाही. परंतु एक अभ्यास म्हणून आपण हे चिंतन करणार आहोत. कायवानो आता न पुरे हे वाणी, कायवानो आता न पुरे हे वाणी, कायवानो आता न पुरे हे वाणी, कायवानो आता न पुरे हे वाणी. मस्तक चरणी ठेवित से, आपली वाणी अपुरी पडणार आहे. ती पूर्ण व्हावी याच्याकरता संतांचं चरित्र वर्णन करायचं आहे. संत चरित्र वर्णन करण्याचे अनेक फायदे संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत. संत चरित्र वर्णन करण्याचा पहिला फायदा मी ओवी म्हणून आलो. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. तोच लावू का मग परत व्यवस्थित येत.
ज्ञानोबारायांनी तो फायदा सांगितला. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. पहिल्यांदा आपण संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. ऐकल्यानंतर ते संतांचं चरित्र आपण वर्णन केलं पाहिजे. वर्णन केल्यानंतर आपल्याला संत भेटतील, संत दिसतील आणि संतांना पाहिल्यानंतर, यथार्थ दर्शन झाल्यानंतर आपलं जे हरवलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होईल. आपला हरवलेला आत्मबोध आपल्याला प्राप्त होईल. आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. आपलं वैराग्य आपल्याला प्राप्त होईल. आपली भक्ती आपल्याला प्राप्त होईल. संतांचं जे चरित्र आहे ते आरशाप्रमाणे आहे. जसं आरशामध्ये पाहून आपण आपला चेहरा ठीक करतो, तसं संतांचं जीवन चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला आपलं चरित्र ठीक करता येतं. देवाचं चरित्र वेगळं आहे आणि संतांचं चरित्र वेगळं आहे. देवाचं जे चरित्र आहे ते अलौकिक असतं, दिव्य असतं. देवाने काही अलौकिक क्रिया केलेल्या असतात. एखाद्या मनुष्याला जर आपण म्हटलं देवाने गोवर्धन पर्वत उचलला, देवाने 12 गाव अग्नी गिळला, तो मनुष्य म्हणतो गिळला म्हणून काय झालं, तो देव होता, मी मनुष्य आहे, माझ्याकडून ते कसं काय शक्य होईल. म्हणून संत काय करतात, तुमच्या आमच्या सारखेच सामान्य कुटुंबात जन्माला येतात. आपल्या जीवनामध्ये जे सुखदुःखाचे प्रसंग निर्माण होतात तसे सगळे प्रसंग संतांच्याही जीवनामध्ये निर्माण होतात. संत तसं चरित्र करतात, लीला करतात. जरी ते अवतारी असले तरी सुद्धा तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. आपल्याला ती सगळी क्रिया करून संत दाखवतात. आणि म्हणून आपण आपलं जीवन स्थिर ठेवण्याकरता, चांगलं ठेवण्याकरता संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संत चरित्र का ऐकायचं. शास्त्रामध्ये असं वचन आलंय, सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति. सिद्ध महापुरुषाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमात्मा साध्य करायचा असेल तर आपण कोणतं साधन केलं पाहिजे हे संतांच्या चरित्रातून आपल्याला कळतं. म्हणून आपण संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन मूर्त. अनुष्ठाने जगादेत वडील जे तयाची आचरती पाऊले. पाऊनी सात्विक श्रद्धा चाले तया तेची फळ ठेविले ऐसे आहे. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता एक दृष्टांत दिलाय. एके दीप लाविजे सायासे अनिक तेथ लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजे का. पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे. पूर्वी दिवे लावण्यासाठी सुद्धा फार कष्ट घ्यावे लागत होते. त्यावेळेस ही साधनं नव्हती. 2 लाकडं एकावर घासायची किंवा 2 दगड एकमेकावर आपटायचे आणि ठिणगी निर्माण करायची, मग तो दिवा लावायचा. ज्ञानोबाराय म्हणतात, एका मनुष्याने कष्टाने लाकडाचं घर्षण करून दिवा लावला. आता दुसऱ्या सगळ्या गावातल्या लोकांना दिवा लावायचा आहे तर त्यांनी सगळ्यांनी घासत बसायचं नाही, त्यांनी लाकडं गोळा करत बसायचं नाही. त्यांनी फक्त आपला दिवा न्यायचा आणि त्यांच्या दिव्याला नेऊन लावायचा. फक्त विजवायचा नाही बरं का त्यांचा दिवा. आपला दिवा नेऊन त्यांच्या दिव्याला लावायचा, त्यांचा दिवा विझणार नाही आहे. तसं ज्ञानोबारायांचा हा दिवा पेटलेला आहे. सद्गुरू जोग महाराजांनी आपला दिवा पेटवलेला आहे. आपण फक्त त्या ठिकाणी आपला दिवा लावायचा आहे. त्यांचं चिंतन केलं तरी आपला दिवा पेटल्याशिवाय राहत नाही. विपाये आठविले चित्ता तरी दे आपुली योग्यता.
हे असो तया ते प्रशंसिता लाभ आते. आणखीन काही लाभ आहेत. तुकोबाराय म्हणतात संतांचं, ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणखीन ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानेश्वरीत खूप संत चरित्राचं वर्णनाचे लाभ सांगितले. आणखीन एक लाभ सांगितला, ऐक जेथ वाचा विसवेते साधू कथा. आणि तुकोबाराय सांगतात संतांचं वर्णन केलं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. सज्जनांची नावे, सज्जनांची वर्णनाचे अनेक फायदे आहेत. पुण्य प्राप्त होतं, पाप जातं. आता शेवटचा फायदा सांगतो, नाही तर तुम्ही म्हणाल काय प्रवचन संत वर्णनात जाणार आहे का. शेवटचा फायदा, संतांचं वर्णन केलेलं देवाला आवडतं. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान परमात्मा म्हणतात माझ्या भक्तांचं चरित्र जे वर्णन करतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादी ती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. आणि म्हणून देवाला आवडते, आपण देवाच्या आवडीचे व्हावे याच्या करता आपण संत चरित्र वर्णन करायचं. असे अनेक संत चरित्रांच्या वर्णनाचे फायदे आहेत. आता आपण संत चरित्र वर्णनाकडे वळूया. संत कुठेही जन्माला येत नाहीत. संतांनी वर्णन केलंय त्याच्याकरता पवित्र देश लागतो. पवित्र तो देश पावन तो, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. तुकोबारायांच्या या उक्तीप्रमाणे ज्ञानोबारायांच्या सुद्धा अवतारासाठी देश जो आहे तो आळंदी आहे. आपण ज्या स्थानामध्ये ही कथा करतोय, सुरुवातीला त्या स्थानाचं सुद्धा वर्णन आपण केलं पाहिजे. कारण हे धाम आहे आणि हे धाम जे असतं ते भगवंताचं स्वरूप असतं किंवा त्या ठिकाणी असलेली जे देवता असतं तिचं स्वरूप आहे. म्हणून आळंदीचं थोडक्यात महात्म्य मी सांगणार आहे आणि आपल्याला चरित्राकडे प्रवेश करायचा आहे, ज्ञानोबारायांच्या कुळाकडे प्रवेश करायचा आहे. पुढे सुद्धा आळंदीचं महात्म्य वारंवार येणारच आहे. स्कंद पुराणामध्ये नारद महर्षींनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारलेला आहे. नारद महर्षी ब्रह्मदेवांना म्हणतात की भगवान शंकर आणि पार्वती त्याचबरोबर कुबेर ही सगळी मंडळी नेहमी आळंदीमध्येच का थांबतात? आळंदीचं असं काय वैशिष्ट्य आहे?
आळंदीचं थोडंफार महात्म्य मला तुम्ही सांगा. तेव्हा ब्रह्मदेवाला आनंद झाला आणि ब्रह्मदेव नारद महर्षींना म्हणतात, तुम्ही चांगली गोष्ट मला विचारली. या निमित्ताने क्षेत्राचं महात्म्य माझ्या मुखातून येणार आहे. या निमित्ताने संतांचं चरित्र मला सांगण्याचा सुयोग प्राप्त होणार आहे. ब्रह्मदेव सांगू लागले की एकदा भगवान शंकर विमानात बसून पार्वतीसह आकाश मार्गाने निघालेले होते. त्या ठिकाणी भगवान शंकरांनी आकाश मार्गाने जाता जेव्हा आळंदीचं हे क्षेत्र पाहिलं तेव्हा विमान खाली घ्यायला सांगितलं आणि भगवान शंकर त्या ठिकाणी या क्षेत्राला नमस्कार करू लागले. गुरुवर्य बाबा तर सांगत असतात कीर्तनामध्ये, भगवान शंकर गडबडा लोळायला लागले. पार्वती मातेने पाहिलं, अचानक भगवान शंकरांना हे काय झालं, इतके भावविभोर का झाले. तेव्हा पार्वती देवीने मातेने हात जोडल्याने विचारलं, देवा तुम्ही हे काय करताय. अचानक या ठिकाणी तुम्ही तिथलं चरणरज घेताय, आपल्या मस्तकाला लावताय, काय या क्षेत्राचं महात्म्य आहे. तेव्हा भगवान शंकर पार्वती मातेला स्कंद पुराणामध्ये हे महात्म्य सांगतात. चालू ठेवायचं. अलंकापुरीचं महात्म्य आहे. चालू ठेवायचं म्हणजे कळेल जास्त. अलंकापुराचं फार मोठं महात्म्य आहे. भगवान शंकरांनी या ठिकाणी महात्म्य सांगितलं. प्रत्येक युगामध्ये या क्षेत्राला वेगवेगळी नावं आहेत. फार मोठं जुनं शिवपीठ आहे आणि या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वर महाराज, भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने, मी स्वतः निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने, ब्रह्मदेव सोपान काका महाराजांच्या रूपाने आणि आदिशक्ती जगदंबा माता मुक्ताबाई यांच्या रूपाने अवतीर्ण आम्ही होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपामध्ये जवळजवळ 108 वेळेला या ठिकाणी ज्ञानोबारायांची समाधी झालेली आहे. फार पवित्र असं एक क्षेत्र आहे. भगवान स्वतः शंकर भगवान या ठिकाणी सांगतात, मम पीठम ह्यनंदाख्यम नाम बहुस्मृतम आनंदो नाम कैलासो काश्चित ह्यानंदवाचकाः प्रगटोस्मि अस्मिन् महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ति नास्ति समं क्षेत्रं त्रैलोक्य पावनं स्मृतम् द्वापार कपिलज्ञेयम् अलंकारम् अलंकारण्यं कलौ युगे क्षेत्रम अप्रतिमं गुह्यम मम सानिध्यकारकम. भगवान परमात्मा पार्वती मातेला सांगतात, अगं हे फार मोठं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये कृतयुगास याला आनंदवन असं म्हणतात, त्रेतायुगात वरुण असं म्हणतात, द्वापार युगात कपिल, कलियुगात अलकाप व पुढे त्याला अपभ्रंशाने अलंकापूर किंवा आळंदी असं नामाभिधान झालेलं आहे. अलम ददाती इति आलंदी, आपल्याला आनंद भरपूर देणारी आहे. अशा प्रकारचं आळंदीचं त्या ठिकाणी महात्म्य सांगितलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
शंकर या तीर्थाचं महात्म्य सांगतात. 84 सिद्ध या ठिकाणी राहतात. अनेक देवदेवता या ठिकाणी राहतात. कुबेरांनी सुद्धा या ठिकाणी आपलं वास्तव्य केलेलं आहे. भगवान शंकरांना कुबेरांनी प्रार्थना केली की मला हे तुम्ही रक्षण करण्याकरता धन दिलेलं आहे, हे सगळं धन शाश्वत राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, असं याच्याकरता तुम्ही मला एखादं स्थान सांगा. जे तीर्थ असलं पाहिजे, जे क्षेत्र असलं पाहिजे, आणि माझ्या नावाने सुद्धा एखादं तीर्थ तिथं असलं पाहिजे. असं कुबेरांनी भगवान शंकरांना प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं, तू या ठिकाणी येऊन राहा. म्हणून या ठिकाणी कुबेर महाराज सुद्धा सगळं धन घेऊन राहिलेले आहेत. कुबेरांनी या ठिकाणी अनेक प्रकारचं तप केलेलं आहे आणि अनेक शिवलिंगांची स्थापना केली. इंद्रेश्वर, पुण्येश्वर, सिद्धेश्वर, व्याघ्रेश्वर, अभयेश्वर, खोपेश्वर, धनेश्वर, चक्रेश्वर, वैतागेश्वर, मारुतेश्वर आणि शेवटी कोटेश्वर असे अनेक शिवलिंग त्या ठिकाणी. काही स्फटिकाची शिवलिंग आहेत, काही पाऱ्याची शिवलिंग आहेत. ही सगळी कुबेर महाराजांनी या ठिकाणी स्थापन केलेली आहेत. आणि कुबेर महाराजांच्या नावाने एक तीर्थ या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे भगवान शंकरांच्या कृपेने. तीर्थनामा कुबेर गंगा, ती तव दर्शनेची दोषभंगा. महात्म्य विशेष सिद्धलिंग, कुबेर भाग्य जे स्थळी. नारदा कुबेर तीर्था ऐसे तीर्थ, नसे त्रिभुवनी पूर्ती अर्थ. पौषमासी रविवारी पुष्य नक्षत्रात, नहात प्रात काळी जो. कुबेर गंगा नावाची गंगा आहे जी सिद्ध बेटाजवळ येऊन त्या ठिकाणी मिळते. आज ती गंगा पवित्र स्थितीमध्ये राहिली नाही. आपल्या सगळ्यांचं कर्तृत्व म्हणायला हरकत नाही, म्हणून तिला थोडीशी मलिन अवस्था प्राप्त झालेली आहे. पण हे फार मोठं तीर्थ सांगितलं या ठिकाणी. कुबेर महाराजांना ज्ञान प्राप्त झालं या ठिकाणी उपासना केल्यामुळे. आपण जाहले ज्ञान संपन्न, आणि पवित्र झाले तीर्थस्नान. आराधिते जाहले स्वलिंगे स्थापून, म्हणून लिंगमय क्षेत्र सर्व. कुबेरा ऐसे वाटले जान, मी आज सर्व वरिष्ठ शिव वरदे पूर्ण. अत्यंते हरुषे लिंग स्थापून, नाव ठेविले सिद्धेश्वर. या ठिकाणी सिद्धेश्वर भगवान